जे काम केलेले आहेत, परकीय लोकांना कशा पद्धतीने आपण नष्ट करायचं, जे गोरगरीब लोक असतील तर त्या गोरगरीब लोकांना कसं मदत करायचं, महाराजांनी त्यांनी सांगितले होते त्या इतिहासामध्ये, तुम्ही युद्धाला जात असताना कुठल्याही शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करायचं नाही, तर त्यांच्या बांधावरनं जायचं. समजा एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्या गरीब व्यक्तीला तुम्ही मदत करायचं. असे हे महाराजांचे वारसे घेऊन चालवणारे असे एक परिवार आहे, राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र. संपूर्ण यांनी महाराष्ट्रभर फक्त पूरग्रस्तच नाही तर महाराष्ट्रामध्ये जे गरीब लोक आहेत, जे हुशार मुलं असतील तर त्या मुलांना आर्थिक मदत असेल आणि फक्त आर्थिकच नाही सर्व पाठबळ देणारे असे आपल्या समोर आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्व मी पदाधिकाऱ्यांचं शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापकाच्या वतीने तर त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. तर आपल्याला माहिती आहे की ऐतिहासिक वारसा आपण जतन करून ठेवायचं. तर त्या जवळजवळ 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं गड बांधण्यासाठी आपल्याला किती कष्ट करावं लागेल आपल्याला माहिती आहे. महाराजांचं एक वाक्य होतं, ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य. तर त्या किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी जवळजवळ 400-500 वर्ष होत आलेले आहेत. काही किल्ले थोडस नैसर्गिक आपत्ती असेल, मानव आपत्ती असेल तर त्यामुळे थोडस नष्ट होत चाललेले आहेत. आणि महाराजांचे विचार, त्यांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि संपूर्ण जवळजवळ 350 जे किल्ले आहेत, 384 जे किल्ले आहेत, तर त्या किल्ल्यांचं संपूर्ण संवर्धन करण्याचं काम हे संपूर्ण पदाधिकारी करत असतात. किल्ल्यावरती डागडुजी करणे, तर आपल्याला माहिती आहे पर्यटन कशा पद्धतीने पर्यटन असतात, किल्ल्यावरती काय करतात, तर त्यासाठी त्या सर्व लोकांनी खरोखर दक्षता राहून आणि तर त्या किल्ल्यांचं संवर्धन करत आहेत. तर त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. कारण महाराजांचं वाक्य होते की सर्व लोक एकत्र यायला पाहिजेत आणि ज्यांनी इतिहास विसरतात त्यांनी इतिहास घडवत नाहीत. असे शिवाजी महाराजांचे इतिहास त्यांनी कधी विसरले नाहीत आणि पुढे यांनी इतिहास घडवत आहेत. आणि तर त्या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये आपल्याला माहिती की संपूर्ण महाराष्ट्रभर नाही संपूर्ण भारतभर यावर्षी सेनामाई आपण म्हणतो, सेना नदीला खूप मोठ्या पद्धतीने महापूर आलेलं होतं. शेतकरी असेल, गरीब लोक असतील, बरेच कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांचं जीवन जवळजवळ अजून देखील सुरळीत झालेले नाही. तर त्या लोकांना या पदाधिकाऱ्यांना खूप दया वाटली की आपण काय का होईना, थोडं का होईना, पण आपण आर्थिक तर मदत नसेल, आर्थिक मदत करण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना, आपल्याला माहिती आहे की शिक्षण देखील महत्वाचं आहे, तर त्यासाठी त्यांनी शैक्षणिक मदत करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये त्यांनी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो. राजा शिवछत्रपती परिवार अखंड महाराष्ट्र ही संस्था गेले 2014 सालापासून गड किल्ले संवर्धन हे शिवकार्य करण्यास अग्रेसर आहे. आणि त्या संस्थेचा मुख्य हेतू आहे गड किल्ले संवर्धन. आता मूळ विषय असा आहे, आज 1 महिना झालं, 1.5 महिना झालं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महापुराचा फटका या सीना नदीच्या काठावर वसलेल्या सर्व गावांना बसलेला. त्यापैकी आमच्या परिवाराच्या माध्यमातून काल बहिरे घाटणे, आज अकोले मंद्रुप त्या भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजे सॅक व अर्धा डझन वह्या व शालेय किट हे वाटप या संस्थेच्या माध्यमातून दिलेलं आहे. संस्थेचा मुख्य हेतू गड किल्ले संवर्धन जरी असला, पण आज सामाजिक जीवन जगत असताना त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक शिवकार्य केले जातात. मुख्य हेतू आहे गड किल्ला, दुसरा हेतू आहे रक्तदान शिबिर, महिला सबलीकरण आणि जे अडचणीत आहेत, गरजवंत आहेत अशा लोकांना, अशा मावळ्यांना मदत करण्याचं काम ही संस्था करत आहे. राजा शिवछत्रपती परिवार आज सध्या 30 जिल्हा आणि 30 किल्ला हे महाराष्ट्रभर जाळं पसरलेलं आहे.
त्या परिवारामध्ये 20,000 मावळं, 5,000 रणरागिरे आणि सध्या आपलं परिवार इतका विस्तार झाला आहे 30 जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक जिल्हा आज आपण त्या सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून इथं तुमच्या समोर उभा आणि असेच हा सोलापूर जिल्हा जसे अजून 30 जिल्ह्यावर आणि 30 किल्ल्यावर शिवकार्य चालू आहे. मला एक संदेश यातून एक द्यायचा आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात शिवकार्य प्रत्येक महिन्यातल्या 3ऱ्या रविवारी आता आम्ही सोलापूर भुईकोट किल्ला किंवा माचनूरचा किल्ला ह्या किल्ल्यावर जी पडझड झाली झाडं वाढले, गवत वाढले किंवा पावसामुळे जी काय गवत तण आले किंवा आपला भुईकोट किल्ला आहे सोलापूरचा या किल्ल्यावर बाबा आता पर्यटक येतात तिथं काय अस्वच्छता करून जातात. ह्या गोष्टी कुठं तर थांबल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कडे केलं का बांधलं, कशासाठी बांधलं आणि त्याचं पुढं काय व्हायला लागलं ही गोष्ट लक्षात घेऊन परिवाराने ही संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रभर हे 30 जिल्हे 30 किल्ले काम चाललं. मग हा सोलापूरचा विषय घेतला तर सोलापूर परिवारमध्ये 40 ते 50 मावळं शिवकार्य करतात. प्रत्येक महिन्यातल्या 3ऱ्या रविवारी किंवा एखाद्या रविवारी ऍडजस्टमेंट करून महिन्यातल्या एका रविवारी शिवकार्य करण्यासाठी हे मावळं एकत्र येतात आणि 6 महिन्यातून अख्खा 31 जिल्ह्यातलं सर्व मावळं एका किल्ल्यावर शिवकार्य करतात. अशी ही संस्था कार्य करत आहे. तर मला एक सांगायचा हेतू काय आहे, हे तिरं गाव आहे आपल्या सोलापूर पासून जवळ आहे. आता यातलं काय जाणकार मुलं आहे ती शिक्षक लोक या भागातलीच आहेत. आमची एक विनंती आहे बाबा ही संस्था जशी कार्यरत चालली आहे जर कोण इच्छुक मावळा असेल तर संस्थेत तुम्ही सामील व्हा. संस्थेचं हे माती घ्या आणि तुम्हाला जेवढी मदत करता येईल बाबा मावळं सामील करण्याची. आज 40 मावळं आहे 40चं 50 करू शकतो, 50चं 60 करू शकतो. म्हणजे परिवार आपण विस्तार करू शकतो, वाढवू शकतो. असा हा परिवाराचा मुख्य हेतू आहे. आज त्या परिवाराच्या माध्यमातून काम करत असताना त्या पूर भागाचा फटका प्रत्येक लोकांना बसलाय. प्रत्येकाच्या घरात पाणी गेले, जनावराला बांधाची अडचण झाली, गुराच्या गोठ्यात पाणी गेलेला, चाऱ्याची अडचण झालेली आहे. त्या सगळ्या गोष्टी बघता प्रत्येकाने मदत केलेली आहे, पोहोचलेली आहे. आपल्या परिवाराच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील घाटणे बोयरे या गावात दिवाळीचं किट म्हणजे दिवाळीच्या अगोदर पूर आलेला. मग त्या घरात जर पाणी गेलं असेल, त्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं असेल, त्या गोरगरिबाचं नुकसान झालं असेल तर तो दिवाळी करू शकतोय का? नाही करणार. म्हणून ही परिवारानं दखल घेऊन त्या गोरगरिबापर्यंत त्यांची खरंच पुराण परिस्थिती वाईट झाली, बिकट झाली आहे अशा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायचं काम दिवाळीचं किट हे परिवारानं कार्य केलेलं आणि ते आम्ही सोलापूर परिवाराच्या माध्यमातून पोच केलेला. मग आमच्या परिवाराचे विश्वनाथदादा शिंदे यांनी सांगितलं बाबा ह्या भागातून पुराचा फटका मोठा बसलेला आहे त्या भागात. मग त्यांनी यादी काढली, त्याप्रमाणे आम्ही लिस्ट तयार केली आणि आता प्रत्येकाला बाबा जेवणासाठी जर सोय झालेली आहे, बाबा साहित्य पोच झालेलं आहे. पण ही मुलं शिकते ती, कारण मुलं ही देवाघरची बोलायची आणि उद्या देशाचा कणा म्हटलं तर ही मुलं जायची. कारण उद्याचं भविष्य देश घडवत असेल तर या मुलावरच घडतोय. कारण मुलं चांगली शिकली तर पुढचा देश घडणार आहे, आपला महाराष्ट्र घडणार आहे आणि सदर होणार आहे. मग ही मुलं जर वंचित राहिली शिक्षणापासून तर महाराष्ट्राला कुठं खेळ बसणार आहे, आपल्या देशाला खेळ बसणार आहे. म्हणून ही सक्षम झाली पाहिजे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या परिवाराच्या माध्यमातून बाबा या शाळेत शिक्षणासाठी लागणारं साहित्य आहे हे परिवारानं दखल घेऊन आणि सोलापूर विभागाने याची माहिती देऊन या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचं साहित्य आणलंय आणि ते आज वाटप करायचं शिवकार्य आज तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे. कारण विद्यार्थी घडला पाहिजे, शिकला पाहिजे, पाठीमागं कोण राहिलं नाही पाहिजे. तसंच परिवाराचं बी शिवकार्य तसंच आहे. गड किल्ला संवर्धन हे झालंच पाहिजे असा मुख्य हेतू आहे. आणि सर्वांना विनंती आहे, शिक्षक लोकांनाही तुम्ही समोर या. आज असे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करूया आणि पुढचा कार्यक्रम आपण घेऊया. उद्दिष्ट काय त्यांनी आपल्या प्रस्तावनेला सांगितलेलं आहे. आणि सध्या तुम्ही 30 जिल्ह्यामध्ये काम करतात की आम्ही असं प्रार्थना करतो छत्रपती
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आम्ही असं प्रार्थना करतो की पीस जे देणं आहेत, जसं ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी दक्षिण पासून ते उत्तरापर्यंत त्यांनी संपूर्ण लढा जिंकलेले, तसं संपूर्ण तुमचं देखील कार्य पूर्ण भारतभर व्हावं असं आम्ही शाळेतर्फे तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि तुमचं आम्ही खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. एक तरी आपण काय वर्गात जाऊ नका 2 मिनिट थांबा. हळूहळू